त्यामुळं शेतीला रस्ता पाहिजे, शेतीला पाणी पाहिजे आणि लाईट पाहिजे। मी आपल्याला खात्री देणार आहे, माझ्यावर टीका किती करा, मी घाबरणारा माणूस नाही आहे। मला सांगतात ते गुलाबराव पाटील गुंडा आहे, कोणावर गुंडागिरी केली? 8 वर्ष झाला मी मंत्री आहे। एक कानडद्याच्या माणसाने सांगावं की गुलाबराव पाटलांनी पोलीस स्टेशनात फोन लावला की याला उचला आणि त्याला पकडा आणि त्याला टाका। मी हा धंदा नाही केला, कधीच नाही केला। मी लग्नात आलो असेल, मोतीत आलो असेल, दारावर आला असेल, मी नाही आला तर माझा मुलगा आला असेल, आपल्याशी संपर्क ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे। आणि कानडद्याचा आणि रेड लाडलीचा कायम संबंध या गावाशी आमचा राहिलेला आहे। त्या काळामध्ये ज्यावेळेस आमच्या गावात जायला कोणी नाहीचं, बैलगाड्या देणारं हे गाव आहे। रेड लाडलीवाल्यांना गावा घरापर्यंत सोडून द्यायचे हे लोक। अशा पद्धतीची मदत करणारी आपण एकमेकाची गाव आहेत। मी आपल्याला एकच विनंती करणार आहे, तुम्हाला जर वाटत असेल मी योग्य माणूस आहे तर 100% तुम्ही मला मदत करा। लाडकी बहीण माझी, लाडका युवा, सगळ्यांपुढे आपला शेतकरी हवा। शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद। मला सांगतात ते गुलाबराव पाटील गद्दार आहे म्हणे। मी काय गद्दारी केली? मी बाळासाहेबांना सोडलं, शिवसेनेला सोडलं, धनुष्यबाणाला सोडलं। माझ्याकडे तर सगळं आहे, धनुष्यबाण पण आहे, बाळासाहेब ठाकरे पण आहे आणि माझ्याबरोबर शिवसेनेचे आणि भाजपचे जे नेतृत्व आहे त्यांचे आशीर्वाद आहे। मी जी खरी युती होती त्या खऱ्या युतीबरोबर गेलेलो आहे, मी दुसऱ्या युतीबरोबर गेलेलो नाही आहे। तो संजय राऊत आला होता, तो माझा माल आहे। तो त्याला म्हणलं तू माझ्या नादी लागू नकोस, तू माझ्या मतावर निवडून आलाय, अण्णाच्या मतावर निवडून आलाय, साधा नगरसेवक सुद्धा होऊ शकला नाही। म्हणलं या आमदारांनी वडेपाव खाल्ले आणि तुला खासदार केलाय, तू तुझ्या आईचं दूध पिलाय तर राजीनामा दे आणि खासदार होऊन दाखव तर तुला राऊत म्हणेल। तो म्हणतो 100 दाऊत और 1 राऊत, 15 पोलीस घेऊन का फिरतो? एवढा जर तू दादा आहेस तर 15 पोलीस का घेऊन फिरतोयस? हे येऊन सगळे माझ्यावर टीका करतायत। शरद पवार साहेबांना आणलं, मग राऊतला आणलं, आता ते पंढरपूरचा माणूस आणलंय। अरे पंढरपूरचा भक्त तर गुलाबराव पाटील आहे, गुलाबराव पाटील। 5000 वारकरी नेले मी पंढरपूरला, 3500 लोकांना मी मुंबईला नेऊन डोळ्याचे ऑपरेशन केले, 1300 मुलींना मी आज या वर्षी मोफत सायकली दिल्या। हरिभक्त परायण इथे बसलेले आहे, प्रत्येक गावामध्ये भजनी मंडळाला साहित्य देणारा हा गुलाबराव पाटील आहे। आपले संस्कार, आपली संस्कृती जिवंती राहावी, हा भगवा कायम तेवत राहावा, हे काम करण्याचं काम गुलाबराव पाटलांनी केलेलं आहे। कोल्हा दलितांची मतं घेतात, मुस्लिमांची मतं घेतात, काय दिलं तुम्ही त्यांना? तर मी चॅलेंजने सांगतो, दलितांना माझं आव्हान आहे, 45 बौद्ध विहार देणारा एकमेव गुलाबराव पाटील आहे या जळगाव ग्रामीण मतदारसंघात। आजपर्यंत कोणी मायच्या लालने दिले नाही। मुसलमानांना मी विचारतोय, सगळ्यात जास्त कब्रस्तान देणारा लालचंद भाऊ बसले आहेत, 9 कोटी रुपये नशिराबाद मध्ये दिले, 4 कोटी रुपये मुसलमानांना मी दिले। धरणगाव मध्ये 6 कोटी आले होते, मुसलमानांना 3 कोटी दिले। ते मत देतील नाही देतील मला माहित नाही, राम भरोसे हिंदू हॉटेल। पण तुम्ही नागरिक आहात, तुम्हाला मत दिलं आणि तुम्ही मला जातीवादी म्हणतायत, तुम्ही आम्हाला धर्मवादी म्हणतायत। आम्ही मुसलमानांच्या विरोधात नाही आहे। या देशामध्ये जो राहतो, या देशामध्ये जो पितो, त्यांनी हिंदुस्तान जिंदाबाद म्हटलं पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे, बाकी काहीच म्हणणं नाही आहे। त्याच्यानंतर मोदी बाबांनी 70 कोटी लोकांना फुकट धान्य दिलं। जात पाहिली का? हा मुसलमान है, देव मत इसको, बौद्ध आहे त्याला देऊ नको। 70 कोटी आज भिकारी दिसतो का तुम्हाला? ही मोदी बाबाची देण आहे। नाही तर सकाळी तुम्हाला बी आवाज यायचा, भाकर दे बाई, उरलेली भाजी दे बाई। हे बंद केलं मोदी बाबांनी। 70 कोटी लोकांना मोफत धान्य देणारा माणूस आहे।